आनंदी आनंदी दादा फोन करायचा होता घरी. मी हरवली इथे. फोन द्या ना दादा. कसं आहे, तू दादा नसती म्हटलीस ना तरी मी दिलाच असता. हे घे फोन कर. कसं आहे, आपण एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे ना सध्या. ह्याचा नंबर काय नाही आरामात फोन कर. ऐकतेच आहे. हा बंद करते. आबा सांगतील. आता ह्यो कोणाचा नंबर? हॅलो हॅलो आबा, कोण? मी आनंदी. अगो काय गो, लालबागच्या राजाचं दर्शन झाला? आबा मी ना. अगो माझा नारळ देवतो होतो तो दिलस? हो आबा मी लय ना. बरा वाटला सध्या. भारावून जाऊक होता ना एकदम. आबा आणि काय गो, ह्यो कोणाचा नंबर? राघवरावांचा नंबर दिसत नाही आणि नणंदीचा पण दिसत नाही. काय गो? आबा ते मी इथे. आबा तुमचा आवाज नाही येत. हा हॅलो, नंतर करते. हरवलीस ना? अगं सोडतो ना माझ्या गाडीवर. चल. हे बघ डबल सीट. हॅलो फिरू मुंबईत. चल. हात सोडा माझा. अगं सोडतो मी तुला. हात सोडा माझा. डबल सीट. हात कसा लावला मला? अगं बस बस गाडीवर. अगं कुठे चालली? अगं थांब कुठे चालली? ए आनंदी, आनंदी, आनंदी आनंदी. कुणीच नाही वाटतं हिच्या सोबत. एकटीच आहे हो बिचारी. जरा उठते का बघा ना ती. बेशुद्ध आहे ती. काय झालं असेल काही कळत नाही. हो अचानक एक गाडी आली आणि भांबावली बिचारी. होय टगेश्वर महाराज, तुमच्या आनंदीला मी काही पण होऊ देणार नाही. तर झालं. हॅलो आबा. राघवराव, माझा आनंदी खय असा? तुमच्या वांगडा नाही हा ना? खय असा आता त्याची जबाबदारी घेतला होतास ना? अहो मोठ्या विश्वासात मी माझ्या आनंदीचा हात तुमच्या हातात दिलेला आहे आणि त्या परक्या शहरात पाठवलेलं आहे. अहो माझ्या काळजाचं तुकडो दिलंय तुमच्या हातात. पण राघवराव, तुम्ही जबाबदारी नाही सांभाळलास.
अहो खायच्या रस्त्यावर फिरता माझा आनंदी. आता कोणाच्या तरी फोनवरून फोन केले त्यांना, पण जे कोणाचा फोन होतो ना तो भल्या माणसाचा तो नाही होतो. अहो खायच्या संकटात एकटा सोडलाच माझ्या आनंदी. हे बघा, माझ्या आनंदी काय झाला ना तर तू कधी माफ नाही करणार राघवराव. आजपासून आनंदी आता माझी जबाबदारी आहे. ए बाप्पा, 2 मिनिटं आहेत? नसतील तरी पण ऐक. तुला तर माहिती आहे ना, बाबाने आनंदीला घरी आणलं ते मला बिलकुल नाही आवडलंय. ती गावची आहे ना, आणि तिचं माझी आई पण नाहीये. मी खरं सांगू बाप्पा, ती खूप बोरिंग आहे. तिला इथलं काहीच माहित नाहीये. हा, पण बाप्पा, आनंदीनेच तुला घरात आणलं ना रे. तिच्यामुळेच मी तुला मोदक देऊ शकले. तिने किती छान डेकोरेशन केलं तुझं, विसरलास? पण अरे ती आता नाहीये घरात. पप्पा, तिचा तर तू फेवरेट आहेस. जर पुढच्या वर्षी पुन्हा तुला माझ्या घरी यायचं असेल तर तुला तिला आणावं लागेल. आनंदी कुठे मला नाही माहित. तिला घरी परत कसं यायचं तेही नाही माहित. तुला माहितीये तिच्याकडे तर मोबाईल पण नाहीये, त्यामुळे तिचे लोकेशन ट्रॅक करणं खूप कठीण आहे. पण तू तर बाप्पा आहेस, तू काही करू शकतोस. चिंगी, तू आनंदीसाठी बाप्पाकडे प्रार्थना करतेस? अगं, अजून महिनाभर सुद्धा झाला नाही तिची ओळख होऊन. तुला तिचं इतकं टेन्शन आलंय का? लढा लागलाय तिचा? ठीक आहे, हरकत नाही. बाळा, मी तुझी आई आहे. मी आहे ना, तू काळजी नको करूस. मी आहे तुझ्या बरोबर. मग तिची काय गरज आहे तुला? तू विसरशील तिला. ती आत्ता जसा रस्ता विसरली ना तसंच. हा बेटा. बाप्पा प्लीज. ताई, ते नवजीवन सोसायटी कुठे माहितीये का तुम्हाला? कुठली नवजीवन सोसायटी? ते नाही माहिती. या एरियात आमच्या माहितीच्या 4 सोसायटी आहे. तुला कुठे जायचंय? बरं, रस्त्याचं नाव तरी माहिती आहे का तुला? ते नाही माहित, पण निळ्या रंगाची बिल्डिंग आहे. असं कसं सांगता येणार ना? तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारता का प्लीज? आम्हाला माहिती नाही. नाही जिंगी, आता काहीच नाही मिळणार. हे बघ, आता आपण चाललोय ना लालबागच्या राजासाठी, तिथेच जायचं. बाबा प्लीज घे ना मला ती बॅग. बाबा प्लीज प्लीज बाबा. चिंगीने दाखवलेलं दुकान, आमची गाडी इथूनच आली होती.
ए बाबा, गाडी थांबव, गाडी थांबव. आता काय झालं? आनंदी, तुला माहितीये मी जेव्हा ज्युनियर केजी मध्ये होते ना, तेव्हा या सोसायटी मध्ये यायचे स्कूल साठी. इथे माझी नर्सरी होती, ती बघ ती बिल्डिंग. पण आनंदी, आता माझं स्कूल वेगळं आहे. आता मी बिग गर्ल झाले ना, आता नाही जात मी त्या शाळेत. चला ना. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. इतकं काय, असा काय चेहरा झालाय तुझा? अहो वहिनी, उशीर झालाय ना. हो जाशील, आणि घरी जाऊन करणार काय? तुझ्या सासूची आणि नंडेची सेवा, इतकंच ना? नाही हो, स्वयंपाक करायचा राहिलाय. हे पण येतील. चिंगीचं तर सगळं आवरायचं राहिलंय माझं. अगं हो हो हो, किती विचार करशील? इतका विचार करशील तर जगशील कशी? वहिनी, वेळेत पोहोचायला हवं घरी. रिक्षा पण दिसत नाहीये. हे बघ, मी तुला शिकवलंय रिक्षा कशी बोलवायची ते. बोला. नाही नाही, नको. शिट्टी मार, शिट्टी मार. आली की नाही रिक्षा? आता पत्ता सांग त्याला. नवजीवन सोसायटी, स्टेलर रोड. स्टेलर रोड, स्टेलर रोड, स्टेलर रोड, नवजीवन सोसायटी, स्टेलर रोड. रिक्षा, रिक्षा. काका, नवजीवन सोसायटी, स्टेलर रोड, स्टेलर रोड, नवजीवन सोसायटी, स्टेलर रोड. बसा ताई. माहितीये तुम्हाला? हा, माहित आहे, बसा. बाप्पा, मृत्यू जर समोर आला तर मी तुझ्या आधी मृत्यूला सामोरी जाईल असं 7वं वचन. आता तुम्ही पुढे व्हा. नाही गुरुजी, हे वचन नको. दादा, थँक्यू. तुम्ही मला घरी पोहोचवलं. मनापासून धन्यवाद. थँक्यू. मॅडम, 220 रुपये मीटर झाला. मी आणते पैसे, घरून आणते. एक काम करा, तुम्ही पुढे घेता का रिक्षा? तुम्ही थांबवा, इकडे थांबवा.
मृत्यू आला तर दोघं मिळून सामोरे जाऊ. एवढंच नाही तर त्यावर मातही करू. मग तर झालं. आनंदी, तुम बोल. खूप शोधलं मी सगळीकडे माझी चूक झाली. नाही, तुम्ही मला सांगितलं होतं ना गाडी जवळ था. तुमची गाडी सापडतच नव्हती मला. आपली गाडी आपली गाडी सापडतच नव्हती मला. खूप शोधलं मी रस्ता पण चुकला आणि मला पत्ता पण आठवत नव्हता. ते रिक्षावाले काका, त्यांना माहिती होता पत्ता, म्हणून इथपर्यंत पोहोचले. सगळी लालबागच्या राजाची कृपा. बाप्पाने इथपर्यंत पोहोचवलं. सगळी वाट बघताय तुझी. चिंगी खूप वाट बघते कधीपासून. सगळे घाबरून गेले होते. चल. मॅडम पैसे. पैसे सर 220 रुपये मीटर झालं. ठीक आहे. सुट्टे उरले नाहीत सर. नाही राहू दे. थँक्यू सो मच. कोणाला लावते फोन? बाबाला. लाव लवकर आणि विचार आनंदी सापडली का. बाबा. बाबा सापडली आनंदी. आनंदी.